दादा नमस्कार. आता आपण जिथे उभे आहोत पाठीमागे दोन पत्र्याचे गाळे आहेत. बर कोणाच्या मालकीचे गाळे आहेत? ते सुधीर शहाजी बोर कुठलं गाव आहे त्यांचं? ते 14 नंबरला म्हणजे त्यांचं स्थायिक आहे, पण ते जमीन भेटल्यामुळे गोंधळवाडीला गेले. त्यांची जागा आहे. हो त्यांची जागा आहे. इथे काय व्यवसाय चालायचा? ते धंदा म्हणून टाकायचे त्या आईस्क्रीमचा, पण त्या आईस्क्रीमचा धंदा टाकायचा असताना आमची स्थानिक गावकऱ्यांनी पाहिलं वय दिवसा बंद आणि संध्याकाळच्या पारी चालू असते, म्हणून गावकरी 4-5 जण आली, त्यांनी पाणी किती दिवसापासून चालतो? ते 3-4 महिने झाले. 3-4 महिने. हा 4 महिने रात्रीचं चालू राहायचं? रात्री चालू दिवसा राहायचं. बंद. दिवसा बंद. इथे लाईट कुठून असायची? लाईट इथूनच आहे, डीपी आहे ना, डीपी. अधिकृत कनेक्शन. हो. तुम्हाला काय संशय आला स्थानिक लोकांना? ते 2-3 जण आईस्क्रीम न्यायला आली आणि आईस्क्रीमचं ते चालले असं म्हणून ते पाहायला आली. ते आईस्क्रीमचं पाहत असताना ते केमिकलची ते टिपाड दुसरी काही डबल केमिकलच्या बाटल्या हे समजा दिसण्यात आल्या आणि आईस्क्रीम तिथं दुधाचा तपासच नाही म्हणले. दूध नाही आईस्क्रीम तयार कसं काय होते, म्हणून तिच्यावर संशय गावकऱ्यांनी घेऊन तिच्यावर साहेबांना बोलून सहकार्य करून रात्री तुम्ही इथं किती लोक जमा होते? जवळजवळ 25 होती. किती वाजता? 11:30ला. 11:30 वाजता. हा वाजगे साहेब आले. काय काय लक्षात आलं? हा सूरज वाजगे. सूरज वाजगे होते. अजून कोण कोण होतं? आणि आमचे ग्रामस्थ होती. काय नाव? 4-2. अनिल बापू बोर उपसरपंच कांदळी, अच्छा. अशोक मल्हारी बोर, अच्छा. जितेंद्र सुरेश बोर अच्छा. आणि अशोक मल्हारी बोर. इथे काय निदर्शनामध्ये आलं? इथं निदर्शनामध्ये असं आलं का बुवा आईस्क्रीमचा व्यवसाय करतोय बरोबर आहे, पण आईस्क्रीमचा व्यवसाय करीत असताना व हे केमिकलची टिपड कॅन्ड आणि दुधाचं एक थेंब नाही, दूध दिसत नाही. आईस्क्रीम तयार होती कशी काय? जागा बोरांची. हो. चालवायला कोणाला दिलं होतं? ते शिंदेनं तो दुसरा एक काय ते माहित नाही नाव, शिंदे एक आहे आणि काय कुठल्या गावचे ते? आण्याचा आहे शिंदे. आणायचे? आण्याचा आहे त्यांना शिंदे. भाड्याने दिलं? हो. इथे ते किती महिने आईस्क्रीम बनवायचे? ते आता 4 महिने झाले. आणि इथं अनिल वडापावला आईस्क्रीम त्यांची चालू होती वडापावाला. आणि आपलं हे ना दाबा, आर्या दाबा, तिथं हा ब्रँड आम्हाला तिथं सुद्धा दिसला. तेव्हा हे पोरं म्हणले आपली पोरं वगैरे येतात खायला आणि आईस्क्रीम तर असे म्हणून सहज बघायला आली. एवढे दिवस चालू असताना कोणी लक्ष नाही टाकलं बा हाय शेजारी चाललं असं, पण दिवसा बंद आणि रात्रीच चालू. ते जेवून संशय खाले म्हणून आले ते. आणि ते किती वाजता कारवाई झाली? ते रात्री 11-11:30ला सूरज वाजगे भाऊ आलते आणि ग्रामस्थ आलते. त्याच्यानंतर मग डिपार्टमेंटला फोन केला, डिपार्टमेंटनी फोन करून मग त्यांना बोलून घेतलं. पोलीस पण आलते का? हो पोलीस आलते ना, 2 गाड्या आलत्या साहेबांनी. मग माझ्या गाडी तो हांडे आणि दुसरा गावत नव्हता त्यांना, मग तो मोकळ दुसरं काय नाव त्याचं हा शिंदे, दुसरा प्रफुल्ल चौधरी. ते कोण? चौधरी प्रफुल्ल चौधरी आणि हा शिंदे, हे 2 जण भागीदारी हे व्यवसाय करीत होते. दोघे कुठले? एक आण्याचा आहे आणि तो प्रफुल्ल पटेल आमचाच आहे कोणाला तरी. या ना या ना, नेमकं काय पाहिलं तुम्ही? म्हणजे वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही काय पाहिलं सांगा, लाजायचं नाही. खरं खरं काय ते सांगा. हा त्याच्यात काय आता पंचनामा झालेला त्या रात्री. पंचनामा काय? नाही आम्ही सर्व ग्रामस्थ होतो इथे आलो. त्याच्यानंतर आम्ही बघितलं वही उचकल्याच्या नंतर वही इकडे केमिकल पण होतं त्यांचं म्हणजे वेगळं काय. ते नंतर सध्या ते डिटर्जंटचं काय म्हणतात चालू होतं. आणि पल्लाडव्याला बरं मध्ये पार्टिशन आतमध्ये आईस्क्रीम कोणत्या प्रकारचं दूध पण नाही काहीच नाही. ते बनती कशी काय ती पण मला इथे कोण होतं? त्यांचं कोण होतं? नाही त्यांचं ते काय आता इथे रात्री जेव्हा तुम्ही आले तेव्हा शटर इथं चालू होतं आणि त्याच्यानंतर इथं ती होती कोणतरी बसलेली होती गेली निघून. त्याच्यानंतर मग त्यांनी काहीतरी या म्हणजे सुधीर बोर म्हणून यांची जी जागा आहे ना, त्यांना कॉल केल्याच्या नंतर त्याने फोन उचलला, पण त्याच्यानंतर 2 तास त्याचा फोन बंद होता. सरपंच साहेबांनी मग काय करेल पण तिथे सरपंच साहेब पण आले? नाही ते नव्हते आले, पण बाकीचे त्यांच्या पोलिसांनी काय कारवाई केली? कारवाई म्हणजे त्यांनी काय नाही त्यांना बोलून घेतलं आणि FD वाले आले. सावंत किती वाजता आले? 1:15 वाजता आले. 5 वाजेपर्यंत त्यांचं चाललं होतं. त्यांनी कारवाई काय केली? काही नाही, त्यांनी ते सॅम्पल घेतले
असं सॅम्पल पॅकिंग केलं आणि ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने घेऊन गेले. त्यांचं प्रथम दर्शनी काय म्हणणार काय मिक्स होते काही नाही, त्यांनी सांगितलं ना, म्हटलं हे तुमचं असं कसं चुकीचंच आहे. केमिकलच्या शेजारी तुम्ही आईस्क्रीम बनवताय, ते गाताय ते. तर तुम्ही जरी करताय, तुम्ही आज सांगताय का बाबा आम्ही सध्या दुसरीकडे काहीतरी गाडी जात नाही, म्हणजे कुठेतरी दुसरीकडे जागा होती म्हणून, तर मग त्याच्या बदले आम्ही सध्या इथे शिफ्ट केले. पण शिफ्ट केले तर मग तुम्ही त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. आमचं काही त्याच्याशी काही दोन गोडाऊन आहे. हा, ते एकातूनच आतमधूनच सर्व एकच आहे. आणि परत त्याचा फ्रीज पण इकडे, त्याच्या फ्रीज मध्ये पण आईस्क्रीम होत्या आणि पॅलेट पण होत्या. काही असं काही आतमध्ये किती स्टॉक आढळला त्यात काय काय होतं? तुम्ही काय काय पाहिलं? 957 का काहीतरी, म्हणजे त्यांनी मोजली त्यावेळेस त्यांना 957 आईस्क्रीम काहीतरी स्टॉक आढळला. ते आरोग्याला घातक होत्या काय होतं ते त्याचं आता काय? त्यांनी आपल्याला काही तसं काही त्यांनी Sample नेलं. फक्त Sample sample नेलं. नेलं. बाकीचा माल त्यांनी इथं ओतून दिलं. लिंबाचं झाड खाली इथं. दाखव बरं. वर्षाप चला बरं. जे खराब मटण ते ओतून दिलं. आणि तिथे त्याचं काही पंचनामा वगैरे केलं? हा पंचनामा केला ना त्यांनी सांगितलं ना त्यांनी. हे काय इथं ते आता पागळले ते सगळे तिथून खायचं पाला वगैरे टाकलं. त्यांना ऍक्च्युली खड्डा घेऊन ते गाड्या सांगितलं होतं, पण त्यांनी ते तसंच टाकून खातं नको कोणी खावा वगैरे बुवा असं. म्हणजे कुत्रे बित्रे आता तुमची मागणी काय? आमची काय मागणी आहे, आता सध्या चाललंय सगळं. आता हे मुंडे साहेबांनी चालवलंय सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती त्यांचं आता हे प्रत्येक जर गावागावी जर अशा गोष्टी घडत असेल तर ते शरीराला दाखवते ना शेवटी. कारवाई व्हा. हा, कारवाई याच्या अगोदर हा. लक्षात का नाही आलं इथल्या स्थानिक नाही, अधिकारी? आलतं ना ग्रामस्थांना, पण त्यांचं काय व्हायचं दिवसभर चालूच नाही. आता इथे बघा, हे स्वतः इथे विहीर चालू करायला येतात ना, यांच्या लवकर राहायचं लक्षात. आता वर इकडे वर इकडे. आता तुमच्या काय लक्षात आलं? आता मी तर काही दररोज इथं यायचा, पण आतमध्ये काय आपण पाहिलं नव्हतं. आता चुलत्याची जागा आहे, त्याच्यामुळे जास्त काही आतमध्ये डोक्याचा विषय नाही आला. कोणाची जागा? आमच्या चुलत्यांचीच काय आहे, नाव? सुधीर शहाजी भोर. बरं. त्यांनी भाड्याने कधी दिलं होतं? 3-1 महिने झाले. 3 महिने. हा. काय बनवायची तुम्हाला माहित नाही? नाही तुम्ही आईस्क्रीम वगैरे कधी खाल्ली नाही? नाही ना. मी ना आता मी दिवसातून 10 वेळा इथे येत असतोय, पण आहे ना आतमध्ये जायचं काही संबंध येत दिवसा नाही. कधी चालूच नाही. आणि दिवसा नाही शक्यतो का चालू चालायचं नसते, व्यवस्थित. आणि रात्रीचा पण चालू करायला आलं तर आतमध्ये काही जास्त त्याचा व्यवसाय म्हटला आतमध्ये जाणं. तुमच्या लक्षात कधी आलं? आता हे बाकीचे ग्रामस्थांनी ज्या वेळेला आहे ना हे केलं ना, इथं आले आणि पाहिलं ना, तेव्हा लक्षात आलं. म्हणजे 2 महिने चाललंय बुवा हे बुवा, नेमकी दिवसा का नाही उघडत बुवा, रात्रीचं असं संशयाने. संशयाने बुवा, चौकशी असं. हे आईस्क्रीम तर लोकल कोणाला द्यायचे? लोक म्हणजे असं हॉटेलला, दुकानाला वगैरे. अनिल वडापाव आणि आर्याला. आम्ही आधी 2-3 महिने इथं दिलेली आहे बुवा. त्याच्यानंतर आम्ही 2 महिने काही बंदच आहे, कोणाला देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुमची सगळ्यांची मागणी काय? मागणं म्हणजे बघ, जे समजा हे जर आता अन्न प्रशासनाने तर चेकअपला नेले, जर घातक असेल ना तर मग बंदच झालं पाहिजे. यावर पण जर आहे ना शुद्ध दुधापासून होत असेल ना तर काय हरकत नाही. पण ते पण बुवा केमिकल केमिकलच्या शेजारी नाही बुवा, तुम्ही त्याचं शेजारी सेपरेट chemical म्हणजे शेजारी काय? डिटर्जंट काय ते कपडे हा, धुण्याचं काय कपडे, ते फरशी वगैरे साफ करायचं. चालू हा. आहे त्याचं. बंद आहे सगळं? नाही इकडची चला बघू बरं आपण. बंद आहे ना ते? नाही इकडची तिकडे चालू. मोकळं किती? नाही ते उघडत नव्हतं ना मला. हे ते- हातून कुलूप लावले काय नव्हतं. पहिलं ते काम- मी तेच म्हणलं. पंचनामा किती वाजेपर्यंत चालू होता? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत. हो यांनीच पंच म्हणून सही केली. इथे पोलीस पण होते ना? हा हो. 5 माणसं होती चांगले त्यांची. केलं असं काही नाही. पॅकिंग वगैरे फार व्यवस्थित त्यांनी कम्प्लीट ओके करून नेली, फार शेल बिल मारून नेली. सॅम्पल घेऊन गेले. हो, बर्ण्यांमध्ये सॅम्पल नेला. दादा नमस्कार. नमस्कार. आता या ठिकाणी आपण पाहतोय मागच्या बाजूला हे 2 गोडाऊन आहेत. रात्री इथं पोलीस आले होते, FDIचे अधिकारी आले होते, स्थानिक नागरिक आले होते. काय पाहिलं इथं नेमकं? पाहिलं बघ डिटर्जंट बरोबर ना, आईस्क्रीमची फॅक्टरी इथं. ते नेमकं कशा 2 गोडाऊन वेगळे आहेत का? वेगळे नाही, एकच गोडवण येते, पण 2 कार्यक्रम आहेत. मध्ये काय पार्टिशन वगैरे काहीच काहीच नाही. मोकळं आहे. मोकळे पण तुम्हाला काय संशय? संशय बघ, डिटर्जंट टाकून आईस्क्रीम बनवतात का कशातून काय बनवतात तेच काय कळलं नाही. मग FDIचे अधिकारी काय म्हणाले? त्यांनी सॅम्पल घेऊन गेलेत, मग आता त्यांचं काय रिपोर्ट येईल त्याच्यानंतर. स्थानिक नागरिक म्हणून तुमची काय मागणी? आम्हाला तर शंका वाटते म्हणून त्यांना
इन्फॉर्म केलं होतं. किती दिवसापासून हे गोडाऊन आहे? 2-3 महिन्यापासून आढळते, पण ते कधी तुमच्या लक्षात कधी आलं स्थानिक लोकांच्या? अहो, हे काय व्हायचं की ते आईस्क्रीम दुकानांमध्ये मिळते त्या हॉटेलांमध्ये, तर ते पत्ता तर इथला दिसतोय आणि इथं ते डिटर्जंट बनवले जाते. तिथं तोंडावर उघडलं का ते डिटर्जंट दिसते आणि इथं कसला बोर्ड नाही, काही आहेच नाही की बाई काय हे आपलं सिमेंटचं दिसतंय ते टाकलेलं, मग आतमध्ये काय बनतंय काय तपास नाही. मग त्याच्यामुळे थोडी शंका आली म्हणून दरवाजावर सिमेंटची जाहिरात, आतमध्ये आईस्क्रीम, एका बाजूला डिटर्जंट असं, त्याच्यामुळे शंका आली, लोक आले, बघितलं. मग तुम्ही पहिल्यांदाच आलते का याच्या पूर्वी पण आलते? पहिल्यांदाच. किती लोक होते तुम्ही सगळे स्थानिक? होते 20-25 लोक होती. प्रथम दर्शनी तुम्हाला असं वाटतंय असं वाटतंय की इथे आईस्क्रीम मिक्स केली जाते? हा, चुकीचं वाटते. आता रात्री पोलीस पण होते का? पोलीस आलते, ते FDIचे साहेब आलते, त्यांनी ते सॅम्पल घेऊन गेले. पोलीस कोण कोण होते, काही नाव माहिती? नाही, नाव नाही सांगतो. कुठले? नारायणगावचे पोलीस होते का कुठले? नारायणगावचे भुसारी साहेब. ठीक आहे, ठीक आहे. आपल्या पाठीमागे हे जे गोडाऊन आहे, या ठिकाणी आईस्क्रीम बनवण्याचा कारखाना आहे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळते. या ठिकाणी या कारखान्यामध्ये बनावट आईस्क्रीम किंवा केमिकल टाकून आईस्क्रीम बनवली जाते असा स्थानिक नागरिकांचा आरोप असल्यामुळे रात्री सुरेश वासगे यांच्या नेतृत्वाखाली काही स्थानिक नागरिकांनी ह्या गोडाऊनमध्ये प्रवेश करून आतमध्ये नेमकं काय आहे त्याबाबतची माहिती घेतली. त्याच्यामध्ये असलेले विविध प्रकारचे केमिकल्स, हे केमिकल्स आरोग्यासाठी घातक आहे असं या स्थानिक मंडळींचं म्हणणं असल्यामुळे त्यांनी FDAला याबाबतची माहिती कळवली, नारायणगावच्या पोलिसांना याबाबतची माहिती कळवली. नारायणगावचे पोलीस, FDAचे अधिकारी इथे आले, पंचनामा केला. पहाटेपर्यंत ही सगळी लोक इथं थांबून त्यांनी त्याचा पंचनामा केलेला आहे. 3 महिन्यापासून हा प्रताप या ठिकाणी सुरू असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. दिवसा हे गोडाऊन बंद राहायचं आणि रात्रीच्या वेळेला हे गोडाऊन सुरू राहायचं. त्यामुळे लोकांना याबाबतची शंका होती, संशय होता. रात्री त्यांनी उचकल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना संशयित काही कॅन, काही बाटल्या वगैरे आढळलेल्या आहेत. आता FDAने त्याचा सॅम्पल ताब्यामध्ये घेतलेला आहे. तपासांती नेमकं काय ते लक्षात येईल. परंतु जर असं सर्रासपणे होत असेल तर FDAच्या अधिकाऱ्यांना हे निदर्शनामध्ये काय येत नाही, स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतरच हे सगळं उघड होतं आहे. FDAच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबतची दखल घ्यायला हवी आणि अशा भेसळखोरांना कायमस्वरूपी वट्टीवर आणायला हवं. अर्थात हे तसं काही 19-20 असेल तर, सगळं काही जर नियमात असेल तर शेवटी व्यवसाय करण्याची सगळ्यांना परवानगी आहे. परंतु इथं नेमकं काय घडतंय, काय झालंय याचा शोध लागणं अपेक्षित आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.